आणि संध्याकाळी 6च्या बातमीपत्राची सुरुवात करूयात पावसासंदर्भातल्या बातम्यांनी। मुंबईसह पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे। पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे आयटी पार्क पाण्यात गेल्याचं बघायला मिळतंय। आयटी पार्क असलेल्या हिंजवडीला तलावाचं स्वरूप आलंय। हिंजवडीतील रस्त्यांवर पाणीच पाणी झालंय, तर इतरही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं दुचाकी देखील वाहून गेल्याच्या ठिकाणी घटना घडल्या। पावसाळ्यापूर्वी नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्यानं हिंजवडीला सध्या तलावाचं स्वरूप आल्याचा आरोप देखील केला जातोय। काही ठिकाणी याच पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। वाहन चालकांची देखील या पावसाच्या पाण्यामुळे वाहन चालवत असताना मोठी कसरत होते, तर काही दुचाकी याच पावसातून वाहून गेल्याचं या दृश्यांमधून आपण पाहतोय। तर 4 चाकी वाहकांची देखील वाहन चालकांची देखील मोठ्या प्रमाणात इथं गैरसोय होतीये। या संदर्भात रेवती हिंगवे आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्याला सगळे अपडेट्स देत आहेत। रेवती, आपण पाहतोय पुण्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय। आयटी पार्कला आता कुठेतरी सगळीकडे पाणी असल्यामुळे तलावाचं स्वरूप आल्याचं बघायला मिळतंय। आत्ताची अपडेट काय आहे आपल्या प्रेक्षकांना सांगाल? नक्कीच वर्षा, खरं तर 10 ते 15 मिनिटाच्या पावसाने पुण्यातलं जे हिंजेवाडीमधलं आयटी पार्क आहे त्याला वॉटर पार्कचं स्वरूप आलेलं होतं। परंतु आता जर आपण बघतोय गेल्या काही काळापासून पाऊस हा थांबलेला आहे पुणे शहरात आणि पुणे जिल्ह्यामध्ये, त्यामुळे आता जे सगळे रस्ते आहेत ते क्लिअर झालेले आहेत। ज्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं होतं ते देखील आता रस्ते क्लिअर झालेले आहेत। पण आता सगळ्यात गंभीर बाब ही आहे वर्षा, की जर 10-15 मिनिटाच्या पावसाने जर अशा रस्त्यांना असं स्वरूप येणार असेल तर नक्की नालेसफाईवरती प्रश्नचिन्ह उद्भवतं। पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि त्यासोबतच पुणे महानगरपालिकेने टार्गेट ठेवलं होतं की 7 ते 10 जूनपर्यंत खरं तर सगळे नालेसफाई ही झालेली पाहिजे होती। परंतु आज जर आपण बघता 7 जून आहे तरी देखील नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने आज रस्त्यांना नद्यांचं स्वरूप हे आलेलं पाहायला मिळालं पुण्यातील हिंजेवाडीच्या आयटी पार्कमध्ये। पण कालांतराने जसा पाऊस थांबला त्यानंतर सगळं ते पाणी ओसरलं आणि आता रस्त्यांवरती पाणी नाहीये। जसं तुम्ही माझ्या मागे देखील बघू शकता की आता पाऊस नाहीये। आणि जसं मी मगाशी उल्लेख केला की नालेसफाईचं टार्गेट ठेवलेलं होतं दोन्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 7 ते 10 जूनपर्यंतचं, पण पाऊस हा लवकर आल्याने सगळं ते प्लॅनिंग विस्कळीत झालं आणि त्याचमुळे जे बऱ्याचशा ठिकाणी नालेसफाई राहिली होती त्याचे परिणाम आता आपण बघू शकतोय। हिंजेवाडीतलं जे आयटी पार्क आहे, इन्फोसिसची जी मोठी कंपनी आहे त्याच्यासमोर हा सगळा प्रकार घडला। तिकडे सगळं पाणी साचलेलं होतं, पण आता बराच वेळ झाला पाऊस नाहीये त्यामुळे हे सगळं पाणी ओसरलेलं आहे। वर्षा, निश्चितच रेवती, त्यामुळे अगदी 15 ते 20 मिनिटांच्या पावसामुळे जर का एवढं पाणी साचत असेल तर पालिका नेमकी काय करते, पालिकेकडून किती प्रमाणामध्ये नालेसफाई करण्यात आली आहे हा प्रश्न इथं उपस्थित होतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पुण्यानंतर आपण जाणार आहोत मुंबईमध्ये। मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबईसाठी पुढील 3 तास रेड अलर्ट असणार आहेत। मुंबईसाठी वेधशाळेकडून रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। 2 दिवस पावसानं उसंत घेतली होती, आता पुन्हा एकदा मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईत पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट हा जारी करण्यात आला आहे, त्यामुळे मुंबईकरांनो आणि उपनगरात राहणाऱ्या सगळ्यांनाच प्रशासनाकडून देखील काळजी घेण्याचं आवाहन केलं जाते। गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरात थांबा असं आवाहन प्रशासनाकडून केलं जाते। या पावसाचा वाहतुकीवर तसा जास्त काही परिणाम झाला नसल्याचं कळतंय। या संदर्भात देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, ते आपल्याला मुंबईतले सगळे अपडेट्स देत आहेत। खरं तर देवेंद्र, आपण पाहतोय पुढील 3 तास हे मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। हवामान खात्याकडून तसा अलर्ट देण्यात आलेला आहे। सध्या तुम्ही कुठे आहात आणि आत्ताची काय परिस्थिती आहे? वर्षा, जी सध्या तुम्ही माहिती सांगितली त्यामध्ये मी थोडीशी दुरुस्ती करतोय। साधारण आज 1 ते 1:30च्या सुमारात मुंबईमध्ये पाऊस कोसळला होता आणि त्यानंतरच हवामान विभागाने पुढील 3 ते 4 तासासाठी चांगलाच पाऊस कोसळेल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला होता। त्यानुसार आपण बघितलं की मुंबई शहर असेल किंवा उपनगर असेल त्यामध्ये काहीसा चांगला पाऊस झाला। मात्र आता आपण पाहतोय की पाऊस उघडलेला आहे आणि मुंबईतलं जे जनजीवन काही वेळासाठी विस्कळीत झालं होतं ते आता पूर्वपदावरती आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। यावेळी
यावेळी मी दादर परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकता की साधारण 1:30-2च्या सुमारास जो काही पाऊस झाला होता त्यानंतर थोडंसं जनजीवन जे विस्कळीत झालं होतं ते आता पूर्वपदावरती आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीचा अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला होता त्यानंतर काहीसा पाऊस कोसळला होता, मात्र आता मुंबई शहर असेल, उपनगर असेल, या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची पावसाची परिस्थिती नाही आहे आणि जनजीवन देखील सुरळीत असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। वर्षा, निश्चितच देवेंद्र, या पावसासंदर्भातल्या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा। सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं आम्ही जाणूनच घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण केलेल्या या सविस्तर माहितीसाठी। बघूयात पुढची बातमी। कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे। अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू आहे। कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीच्या काही भागामध्ये काही वेळेपुरतं पाऊस पडला आणि याच पावसामुळे पाणीही साचलं होतं स्टेशन परिसर, त्यानंतर MIDC आणि त्यानंतर 27 गाव तिथे सखल भागात पाणी साचल्याची देखील आताची माहिती समोर येते। तर इकडे नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होतोय। उरणमधील बाजारपेठा, रस्ते हे देखील पाण्याखाली गेल्यात। वाहतूक काही ठिकाणी ठप्प झाली आहे तर जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झालंय। ही दोन दृश्य आपण बघत आहोत। उरणमधील बाजारपेठ ही पाण्याखाली गेली आहे तर अलिबागमध्ये मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे वाहतुकीवर काहीसा परिणाम झालाय। वाहतूक मंदावली आहे। उरणमध्ये देखील वाहन चालकांना या पाण्यातून जात असताना मोठी कसरत करावी लागते। काही ठिकाणी जनजीवन हे विस्कळीत झालंय तर अलिबागमध्ये मात्र वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। यानंतर आपण जाऊया जळगावमध्ये, कारण तिथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होतोय। पावसामुळे शेती साहित्य आणि घरांचंही नुकसान झालंय। चोपडा तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसलाय। नुकसान भरपाई देण्याची त्यामुळे ग्रामस्थांकडून मागणी केली जाते। शेती साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या मुसळधार पावसामुळे आता शेतकरी मात्र चिंतेत सापडलेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर सरकारनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। तर इकडे हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। तर अचानक आलेल्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची मात्र मोठी तारांबळ उडाली आहे। काही ठिकाणी शेतकऱ्यांना सुखद असा शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय तर काही ठिकाणी शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडतीये। हिंगोलीमध्ये देखील पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, मात्र दुसरीकडेच हळद उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळालाय।